नमस्कार, किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भगर। तर भगरलाच वरईचा भात पण म्हणतात। तर चला बघूयात आपण भगर कशी बनवली जाते। तर इथे मी 1.5 वाटी भगर घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे 2 बटाटे व्यवस्थित चिरून स्वच्छ धुवून अशा प्रकारे स्लाइस केलेले आहेत। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट केलेला आहे, तो अशा प्रकारे केलेला आहे, थोडा जाडसरच ठेवला आहे। इथे आहे मिरची, ती मिक्सर मधून काढून घेतलेली आहे मी। तर एवढं सगळं साहित्य भगर बनवण्यासाठी लागतं। तर चला आपण बनवूया भगर। सर्वप्रथम आपण तेल ॲड करून घेऊयात। याच्यामध्ये 1-1.5 पळी तेल मी ॲड केलेला आहे, बघू शकता तुम्ही। भगरचा भात हा तुम्ही कुकर मध्ये करू शकता किंवा कढईमध्ये करू शकता, असं काही नाहीये। तेल गरम झालं आहे, आता आपण बटाटे ॲड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बटाटे ॲड केले आहेत, ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। बटाटे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, आता आपण याच्यामध्ये मिरची ॲड करूयात। तुम्ही बघू शकता मिरची पण व्यवस्थित त्याच्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। गॅसची फ्लेम ही लो मीडियमच ठेवा, जेणेकरून ते करपणार नाही। आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करूयात। याच्यामध्ये मी 1 चम्मच मीठ ॲड केलेला आहे, ते मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये भगर ॲड करूयात। बघू शकता भगर मी ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलेले आहे व्यवस्थित। सगळे भगर मी ॲड केलेले आहे याच्यामध्ये। आता ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भगर व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे मी, आणि तेही व्यवस्थित मिक्स केलेले आहे। हा भात 1-2 शिट्ट्यामध्ये शिजू शकतो। तर आता आपण ह्याला व्यवस्थित 2 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून देऊयात। तुम्ही बघू शकता आपली भगर बनून तयार झालेली आहे। खूप अशी मऊ आणि सुटसुटीत झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि खायला पण खूप चवदार आहे। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल भगर कशा प्रकारे बनते। तर खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तोपर्यंत धन्यवाद।